2012ला लातूरसह अवघ्या महाराष्ट्राला पोरकं करून विलासरावांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. आज त्यांच्या निधनाच्या इतक्या वर्षानंतरही विलासरावांच्या स्मृतिदिनी हजारो लोक त्यांच्या स्मृतींना अभिवादन करायला येतात, ज्यातून आजही विलासराव लोकांच्या मनात जिवंत असल्याचं जाणवतं. म्हणूनच आठवणीतले नेते या आपल्या स्पेशल सिरीजमधून आज आपण विलासराव देशमुख यांच्या जीवनाचा प्रवास पाहूयात. नमस्कार, मी जानकी पाटील आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र फोकस न्यूज. विलासराव दगलबाजीराजे देशमुख. जितकं मोठं नाव तितकीच मोठी कारकीर्द 26-35 झाली. लातूर जिल्ह्यातील बाभळगाव गावात विलासरावांचा जन्म झाला. विलासरावांचं बालपण त्यांच्या गावातच गेलं. मराठा समाजात जन्माला आलेल्या विलासरावांचं 10वी पर्यंतचं शिक्षण मराठवाड्याच्या ग्रामीण भागात झालं. त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी पुणे गाठलं. विलासरावांनी BSc आणि नंतर LLBची डिग्री पूर्ण केली. याच काळात त्यांना सामाजिक कार्यात आवड निर्माण झाली. दुष्काळग्रस्तांच्या मदतीपासून सुरू झालेलं विलासराव देशमुखांचं कार्य पुढे विस्तारत गेलं आणि इथूनच खरी सुरुवात झाली ते विलासरावांच्या राजकीय कारकिर्दीची. पुण्यात शिक्षण घेतल्यानंतर विलासरावांची पावलं परत गावाच्या दिशेने वळली आणि इथूनच त्यांना राजकारणात उतरण्याचा मार्ग मिळाला. विलासरावांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली ते त्यांच्या गावापासून. 1974 साली ते बाभळगाव ग्रामपंचायतीचे सदस्य झाले. तेव्हा त्यांचं वय फक्त 18 वर्ष होतं. पुढे ते गावाचे सरपंच देखील झाले. ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच पदापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केलेल्या विलासरावांनी नंतर उस्मानाबाद जिल्हा परिषद सदस्य आणि लातूर तालुका पंचायत समिती सभापतीपदही काम केलं. तसेच काही काळ उस्मानाबाद युवक काँग्रेस अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. या काळात युवक कल्याणाचा 5 कलमी कार्यक्रम त्यांनी राबवला. युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं काम हे अतिशय कौतुकास्पद होतं. युवक काँग्रेसमध्ये केलेल्या याच कामगिरीचं फळ त्यांना उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष रूपाने मिळालं. हाच तो काळ होता जेव्हा विलासराव काँग्रेसमध्ये मुरत गेले. बाभळगावचे सरपंच, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सदस्य, लातूर पंचायत समितीचे उपसभापती, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संचालक अशा वेगवेगळ्या पदांवर काम केल्यानंतर विलासराव देशमुख 1980 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. 2003 मध्ये बाबासाहेब भोसले यांनी त्यांना पहिल्यांदा राज्यमंत्रीपद दिलं. आमदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये अवघ्या 2 वर्षात मंत्रिपद मिळालेल्या विलासरावांनी नंतर मागे वळून पाहिलं नाही. पुढे 1990 पर्यंत काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री झाले, पण विलासराव सदैव मंत्रिमंडळात राहिले. शिक्षण, कृषी, उद्योग, सांस्कृतिक, महसूल अशा अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार त्यांनी कार्यक्षमपणे केला. विलासराव देशमुख यांची प्रशासनावर मजबूत पकड होती, तर दुसरीकडे विलासरावांची त्यांच्या मतदारसंघावर आणि लोकांवरची पकडसुद्धा मजबूत होत गेली. आपल्या संपूर्ण आयुष्यात विलासरावांनी पद, प्रतिष्ठा, पैसा कमावला होता, पण त्यापेक्षाही विलासरावांनी कमावली ती माणसं. विलासरावांनी अगदी तळागाळातून राजकारणात काम करायला सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांचं प्रचंड मोठं जाळं निर्माण केलं. त्यासोबतच त्यांच्या शांत, संयमी, हजरजबाबीपणामुळे त्यांच्या भोवताली मित्रांचा मोठा गोतावळासुद्धा असायचा. तर कार्यकर्ते आणि मित्रांना सोबतच विलासरावांना जनसामान्यांची नाळसुद्धा कळली होती. प्रभावी वक्तृत्वानं विलासराव देशमुख त्यांची प्रत्येक सभा गाजवायचे. त्यामुळेच ते जनमानसावर आपला प्रभाव पाडू शकले. एखाद्या व्यक्तीला पाहून त्याच्या मनात काय चाललं असेल याचा अंदाज घेण्याची त्यांची हातोटी कमालीची होती. म्हणूनच त्यांना लोकनायक सुद्धा बोललं जायचं. विलासरावांचं व्यक्तिमत्व राजकारणाच्या पलीकडचं होतं. ते राजकारणातील या नवख्या म्हणून ओळखले जायचे. त्यांची अनेक नेत्यांसोबतची मैत्री नेहमीच चर्चेचा विषय राहिली. ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि विलासरावांना तर तो हसतमुख जोडा म्हटलं जायचं. स्वपक्षीय आणि सोबतच विलासरावांचे इतर पक्षातील लोकांसोबत सुद्धा सलोख्याचे संबंध होते. त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्यातील निखळ मैत्री. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या मैत्रीचे किस्से विशेष लोकप्रिय आहेत. त्यांचा असाच एक किस्सा नेहमी सांगितला जातो. मुंडेंचा मतदारसंघ रेणापूर तर विलासरावांचा लातूर. दोन्ही तालुके एकमेकांच्या शेजारचे. दोघेही या मतदारसंघातून पहिल्यांदाच 2000 साली विधानसभेवर निवडून गेले. विलासराव काँग्रेसचे विचारांचे तर मुंडे कट्टर भाजपवाले. पण तरीही या दोघांमध्ये मैत्री फुलली. मात्र दोघांच्या मैत्रीत पक्ष कधीच आडवा आला नाही. दोघेही एकमेकांना निवडून येण्यास नेहमीच मदत करत असत. हळूहळू राज्याच्या राजकारणात विलासरावांचं नाव मोठं होऊ लागलं होतं. लातूरमध्ये तर विलासरावांशिवाय पानही हलत नव्हतं. अशातच 1990च्या निवडणुका विलासरावांसाठी अतिशय धक्कादायक निकाल घेऊन आल्या. या निवडणुकीत विलासराव कितीच्या लीडने जिंकतील या चर्चा तेव्हा सर्वत्र चालू होत्या. विलासराव निवडणुका हरतील हा ऑप्शनच त्यावर नव्हता. पण निवडणुकांचे निकाल आले आणि विलासरावांसोबतच काँग्रेसला मोठा धक्का बसला. कारण या निवडणुकीत विलासरावांचा पराभव झाला होता. मामूली पॅटर्नमुळे विलासरावांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं, अशा चर्चा तेव्हा चालू होत्या.
एका सभेदरम्यान विलासराव देशमुख यांनी कुछ मामूली लोग मेरे खिलाफ हैं असा उल्लेख केला होता. यावरून विरोधकांनी मारवाडी, मुस्लिम, लिंगायत अशा जातींना संबोधून विलासराव देशमुख यांनी हे विधान केल्याचा अपप्रचार केला. त्यामुळे त्यांच्याविषयीची मतदारांची भूमिका नकारात्मक झाली आणि विलासरावांचा या निवडणुकीत पराभव झाला, असे काही राजकीय विश्लेषक सांगतात. विलासरावांनी मोठ्या हिमतीने विधानसभेत मिळालेला पराभव पचवला. अशातच विधान परिषदेच्या निवडणुका आल्या होत्या. विधानसभेत पराभूत झालेले विलासराव विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी उत्सुक होते, पण काँग्रेसने त्यांना नाकारलं. पण विलासराव त्यांच्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवली. विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी विलासरावांनी नीट प्लॅनिंग केलं. काँग्रेसचा तर पाठिंबा मिळणार नव्हता, म्हणून विलासरावांनी शिवसेनेचं दार ठोठावलं. बाळासाहेबांनी विलासरावांना पाठिंबा दिला सुद्धा, पण त्याआधी त्या दोघांमध्ये झालेला कथित संवाद विलासरावांची काँग्रेसप्रती असलेली निष्ठा दर्शवतो. शिवसेनेने पाठिंबा देण्याआधी बाळासाहेबांनी विलासरावांना शिवसेनेत प्रवेशाची विचारणा केली होती. मात्र माझ्या रक्तातील काँग्रेस मी कशी काढणार, असा प्रश्न विलासरावांनी बाळासाहेबांना उद्देशून विचारला होता. तसेच बाळासाहेबांनी शिवसेना प्रवेशाची विचारणा केल्यावर विलासराव म्हणाले होते की पराभव झाला तरी बेहत्तर, पण काँग्रेसचा विचार सोडणार नाही. यातून विलासराव किती पक्षनिष्ठ होते हे कळतं. काँग्रेसने विलासरावांना विधान परिषद नाकारली होती. अशा परिस्थितीत पक्षाची साथ सोडण्याचं अतिशय व्हॅलिड कारण विलासरावांना कळत होतं, पण त्यांनी पक्षाची साथ सोडली नाही. याचं फळ त्यांना 2003च्या निवडणुकीनंतर मिळालं. 1999ची निवडणूक अगदी अटीतटीची झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीचं सरकार स्थापन झालं, ज्याचे मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख. पण हे सरकार अपक्ष आमदारांच्या टेकूवर उभं होतं. शिवाय विरोधकांचं संख्याबळ सुद्धा काही फारसं कमी नव्हतं. 20-30 आमदार इकडचे तिकडचे झाले तर विरोधक सुद्धा सत्ता स्थापनेचा दावा करतील अशी ती परिस्थिती होती. अशा परिस्थितीत सगळ्यांना एकत्र बांधून ठेवून सरकार टिकवणं मुख्यमंत्री असलेल्या विलासराव देशमुखांसाठी एक मोठा टास्क होता, पण त्यांनी ते करून दाखवलं. याच काळात नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात 27 आमदार फुटणार आहेत अशी उडती खबर विलासरावांना मिळाली होती. तेव्हा त्यांनी शरद पवारांच्या मदतीने आमदारांचे हे बंड जमवलं आणि काँग्रेसची सत्ता आणि स्वतःचं मुख्यमंत्रीपद अबाधित ठेवलं. पण त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं, कारण पक्षाचा आदेश. पण विलासरावांनी मनात कोणतंही वैर न ठेवता मुख्यमंत्रीपद सोडलं आणि वर्षा बंगला सुद्धा तात्काळ रिकामा केला, ज्यातून त्यांना कधीही पदाची लालसा नव्हती हे स्पष्ट झालं. मुख्यमंत्री बनल्यानंतर विलासरावांनी पक्षाच्या आमदारांवर पकड निर्माण केली. राज्यभरात त्यांनी आपला संपर्क वाढवला. शरद पवार यांच्याशीही जुळवून घेतलं. एखादी अडचण आली, पोलीस किंवा प्रादेशिक परिवहन विभागाकडून काही त्रास झाला, तर काळी पिवळी जीपवाले थेट विलासरावांना फोन करायचे. इतक्या ग्राउंड लेव्हलपर्यंत विलासरावांचा संपर्क वाढला होता. अशातच 2004च्या निवडणुका आल्या, ज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीला यश मिळालं. खरं तर त्यावेळी सुशीलकुमार शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळणार होतं, पण विलासरावांनी नकळतपणे अशी सूत्र फिरवली की मुख्यमंत्रीपद पुन्हा त्यांच्याकडे चालून आलं. पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद मिळवल्यानंतर त्यांनी आमदारांवर जी पकड निर्माण केली होती ती 2004मध्ये त्यांच्या कामी आली. विधानसभेचे निकाल लागले आणि विलासरावांना मुख्यमंत्री करा अशी मागणी करणारे राज्यातील आमदारांचे काँग्रेस पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयात पोहोचले. त्यामुळे पक्षश्रेष्ठींसमोर विलासरावांच्या खेरीज दुसरा पर्याय राहिला नाही. परिणामी विलासराव दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. पण मुख्यमंत्रीपदाची ही टर्म सुद्धा त्यांना काही पूर्ण करता आली नाही. 26 ऑक्टोबर 2008 रोजी विलासराव पहिल्यांदाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी 17 जानेवारी 2003 पर्यंत काम केलं. त्यानंतर 1 नोव्हेंबर 2004 रोजी ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवडून आले आणि 4 डिसेंबर 2008 पर्यंत त्यांनी काम केलं. मुख्यमंत्रीपदाच्या या दोन्ही कार्यकाळात त्यांनी असं काही काम केलं की विलासराव देशमुख हे नाव संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांच्या मनावर आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कायमचं कोरलं गेलं. विलासरावांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील विलास पर्व संपलं असं अनेकांना वाटलं. पण विलासरावांनी तोपर्यंत देशाच्या राजकारणात प्रवेश केला. मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यावर विलासराव देशमुख राज्यसभेचे सदस्य झाले. 28/2009 रोजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांना केंद्रीय मंत्री म्हणून नियुक्त केलं. सुरुवातीला ते अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री झाले. नंतर त्यांनी ग्रामीण विकास मंत्री म्हणूनही काम पाहिलं. तर 15 जुलै 2018 रोजी त्यांना विज्ञान आणि
तंत्रज्ञान मंत्री आणि पृथ्वी विज्ञान मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं. महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःची एक ओळख बनवल्यानंतर विलासरावांना देशाच्या राजकारणात स्वतःचे पंख पसरून पाहत होते. त्यांच्या कार्यक्षेत्राच्या व राजकारणाच्या कक्षा रुणावत होते, पण त्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. 2012 साल सुरू झालं तसं विलासरावांची तब्येत ठीक नसल्याचं अनेकांना जाणवत होतं. काही काळानंतर विलासराव यांची तब्येत ठीक नसल्याच्या बातम्यासुद्धा येऊ लागल्या, पण त्यांच्यावर चालू असलेल्या उपचारांना यश मिळेल आणि ते ठीक होतील अशी सगळ्यांना अपेक्षा होती. पण काळाला कदाचित ते मान्य नव्हतं. 15 ऑगस्ट 2018 रोजी यकृताच्या कर्करोगाशी झुंज देत असताना 67 वर्षीय विलासराव देशमुख यांचे चेन्नईच्या रुग्णालयात निधन झालं. विलासरावांच्या जाण्याने लातूरसह अख्खा मराठवाडा आणि राज्यही सुन्न झालं होतं. सगळीकडे दुःखाचे ढग दाटून आले होते. महाराष्ट्राने एक लोकनेता तर लातूरमध्ये सरपंच ते राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारलेला आणि लोकांचं हित जपणारा भूमिपुत्र गमावला होता. एका छोट्याशा गावातील सरपंचाने केंद्रात मंत्रीपद मिळवण्यापर्यंत मारलेली मजल नक्कीच सोपी नव्हती. या संपूर्ण राजकीय प्रवासात विलासरावांनी त्यांना मिळालेल्या प्रत्येक पदाला न्याय दिला. आपल्या कामाची छाप सोडली, सोबतच जीवाला जीव देणारी माणसं जोडली आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा कायम ठेवली. त्यांच्या कामातून आजही ते आठवणींच्या स्वरूपात जिवंत आहेत आणि कायम राहतील. विलासराव देशमुख यांच्याबद्दलची कोणती गोष्ट तुम्हाला आवडते ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.